शहादा तालुक्यात पुन्हा एकदा निष्काळजीपणा आणि बेफिकिरीमुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेलाय। कुराहवद येथील मूळ रहिवासी व सध्या कल्पनानगर हॉटेल जैन प्लाझाच्या मागे राहणारे शिक्षक दीपक काशीनाथ पाटील वय 48 यांचा सावळदा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या दरम्यान ते आपल्या सारंगखेडा येथील शेतातून शहाद्याकडे घरी परतत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या मोटरसायकलने क्रमांक MH39 Q1840 ने जोरदार धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की मोटरसायकल स्वार दीपक पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। रस्त्यावर उभे असलेले जड वाहन आणि अंधार यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। मृत दीपक काशीनाथ पाटील हे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ GM चौधरी पॉलिटेक्निक लोणखेडा तालुका शहादा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते। ते अत्यंत मितभाषी, शांत आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते। ते शेठ VK शाह विकास हायस्कूल येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अरुणाबेन काशीनाथ पाटील यांचे चिरंजीव होते। त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। त्यांची अंत्ययात्रा दिनांक 12/2/2026 रोजी सकाळी 8:30 वाजता शहादा अमरधाम येथे निघणार आहे। या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।